विश्वमनोये मां नित्ययुक्ता उपासते श्रद्धया परयोपेतास्ते मे युक्ततमामताः सर्व अस्तु गिरीच्या उपकंठी बिंबापाठी रश्मी जैसे किरीटी संचरते गा। अर्जुनाचा प्रश्न आहे मागच्या श्लोकामध्ये की देवा दोन प्रकारचे भक्त आहेत, एक व्यक्ताची उपासना करणारे आणि एक अव्यक्ताची, एक सगुणाची आणि एक निर्गुणाची उपासना करणारे भक्त आहेत। तर त्या दोन्ही भक्तापैकी जे दोन प्रकारचे भक्तीचे मार्ग आहेत त्या दोन भक्तापैकी कोण तुझा योग चांगल्या प्रकारे जाणला आहे का नाही असा अर्जुनाचा प्रश्न आहे। त्यावर भगवंत आता उत्तर द्यायला लागतात। भगवंत सांगतात तरी अस्तु गिरीच्या उपकंठी बिंबापाठी रश्मी जैसे किरीटी संचरते गा। काही माझी भक्ती करतात आहे का नाही, पण कशा प्रकारची भक्ती करतात की ती माझ्याशी एकरूप झालेले असतात। भक्ती करत असताना त्या दृष्टांतापासून भगवंताला माऊली ज्ञानोबारायांनी सुरुवात केलेली आहे। माऊली ज्ञानोबाराय म्हणतात अस्तु गिरीच्या उपकंठी रिगालिया रविबिंबापाठी रश्मी किरीटी संचरती। अर्जुना अस्तु गिरी, अस्त उदयाने अस्त, अस्त गिरी म्हणजे पर्वत आहे का नाही, मावळणाऱ्या पर्वताच्या पलीकडे सूर्य गेला म्हणजे सूर्य मावळला। थोडक्यात आपल्या भाषेत सूर्य काय झाला, मावळला। की सूर्य मावळल्या बरोबर त्याचे सूर्याची जी किरण आहे ती त्याच्या सोबत निघून जातात का मागे थांबतात? सूर्य गेल्यावर किरण जाऊ उशिरा आपण गेलाय माझ्या पुढं असं आहे का? सूर्य निघून गेला की किरण काय होऊन जातात, निघून जातात, लगेच थांबत नाही, लगेच निघून जातात। तशा प्रकारे किंवा का वर्षा काळी सरिता जैशी चढू लागे पंड सुता तैशी नित्य नवी भगता श्रद्धा दिशे। वर्षा काळी सरिता जैशी पंड सुता चढू लागे। पावसाळ्यात नद्या काय व्हायला लागतात, जसं जसं पावसाळा वाढत जाईल तसे नद्या वाढायला, पाणी वाढायला लागतं आहे का नाही। आता जरा उलट झाले, पावसाळ्यात नद्या काय व्हायला लागल्या, कोरड्या पडायला लागल्या। पावसाळ्यात जशा नद्या नदीचं पाणी वाढत जातं तशी ज्याची माझ्याविषयीच्या म्हणजे माझ्याविषयी माझ्या भजनावरची श्रद्धा काय होत जाते, वाढत जाते। दररोज आहे का नाही। आणि आता काय झालंय, पावसाळा काय लई कमी होईना गेला चढू लागे काय व्हायला लागते, वाढायला लागते नदी जशी तशी ज्याची भजनावरची श्रद्धा काय व्हायला लागते, वाढायला लागते। काय माहितीये का, अंतःकरण शुद्ध होत गेलं की श्रद्धा वाढत जाते आहे का नाही। अंतःकरण आपलं आपोआप शुद्ध होत गेलं की आपली त्या भजनावरची त्या कथेवरची श्रद्धा काय होत जाते, तीर्थावरची श्रद्धा वाढत जाते आहे का नाही। म्हणून काही काही माणसं अशी येतात एकदा कथा ऐकली पुन्हा पुन्हा तीच कथा काय ऐकायची, काय ऐकायचं डबल तेच बरोबर आहे काय, अनंत काळापासून तेच चालू आहे ना, तसं नाही। असे आज कथा ऐकली नाही उद्या नाही, या क्षणाला संपली पुन्हा तीच कथा ऐकायची, ती दुसऱ्या वेळेस ऐकण्यात त्याची श्रद्धा काय होत जाते, वाढत जाते। कथेवरची भजनावरची श्रद्धा काय होत जाते, वाढत जाते। बरे ढाकली आहे सागरू तैसा मागेले यावा आणि मारू ती गंगेची ऐसा पडी भारू प्रेमा भावा। ढाकली आहे सागरू, गंगा उगमापासून निघाली आणि समुद्राला जाऊन मिळाली। एक तोंड उगमाकडून सुरू आहे, म्हणजे पाणी वाहणं सुरू आहे आणि एक पाण्याचं तोंड त्या गंगेचं समुद्राला मिळालंय। गंगा म्हणते का बस समुद्राला जाणं आपलं ध्येय होतं, समुद्राला मिळालो संपला, तर मागचं पाणी आणायची काही गरज नाही असं आहे का? नाही, समुद्राला प्राप्त झाल्याच्या नंतरही मागचा जो ओघ होतीचा तो ओघ पुन्हा सगळा धावत राहतो कुठे येण्याकरता, समुद्राला येण्याकरता। त्या गंगेसारखा त्याचा प्रेमाचा प्रवाह सारखा त्या भगवत दिशेनं काय होत राहतो, वाहत राहतो, सारखा त्या भगवत दिशेनं वाहत राहतो आहे का नाही। तैसे सर्वेंद्रिया सहित मदमाजी सुनी चित्त जे रात्रंदिवस न मनात उपाशिती। सर्वेंद्रिया सहित सगळ्या इंद्रियाला बरोबर घेऊन
आहे का नाही? सगळे इंद्रिय बरोबर घेऊन याचा अर्थ काय? सगळे इंद्रिय बरोबर घेऊन याचा अर्थ डोळ्यानं तेच पाहणार, कानानंही तेच ऐकणार, बोलणारही तेच, हातानंही त्याची सेवा करणार, पाय चालायला लागले तरी त्याच्याच दिशेनं काय व्हायला लागणार? चालायला लागणार. मनानंही त्याचंच काय होणार? चिंतन होणार, त्याचे संकल्प येणार, चित्तानंही त्याचं चिंतन करणार, बुद्धीचाही निश्चय काय असणार? त्याचाच निश्चय असणार. अशा सगळ्या इंद्रियाला बरोबर घेऊन मज माझी सुनी चित्त, चित्त माझ्या मध्ये घालून, माझ्या मध्ये घालून याचा अर्थ चित्तानं माझं चिंतन करून. आणि किती तास उपासना करतात ते? काही नियम असतात का नाही उपासनेला? तास, 2 तास, आहे का नाही? किती तास उपासना? जे रात्रंदिवस न म्हणत उपासिती, जे रात्र ही समजत नाही ज्यांना, आणि ही रात्र आहे, हा दिवस आहे, आता बस झालं बुवा, आता झोपायचा टाइम झाला, रात्रंदिवस न म्हणत उपासिती, रात्रंदिवस सारखे ते काय करत राहतात? रात्रही म्हणत नाही आणि दिवसही म्हणत नाही, सारखं माझं चिंतन करतात. या परिचय भक्त. मला ते झोपतही काय करत राहतात? चिंतन करत राहतात. झोपतही चिंतन करतात, आहे का नाही? तुकोबरायचं उदाहरण आपल्याला माहिती आहे. रोमा रोमातून विठ्ठल विठ्ठल झोपतही काय होते? कृष्ण अर्जुनाचे कृष्ण कृष्ण रोमा रोमातून निघत आहे का नाही? या परिचय भक्त आपण प्रेम देत त्याची मी योगयुक्त परम मानी. या परिचय भक्त आपण प्रेम देत, या प्रकाराने ज्या भक्तांनी मला आपण पे देऊन टाकलाय. आपण पे सगळ्यात भक्तीत जर महत्वाचा असेल तर आपण पे. भक्ती जर सफल व्हायची असेल आणि सारखं भजन त्याच्याकडूनच होऊ शकतं ज्यानं देवाला आपण पे दिलाय. आपण पे ज्यानं दिला नाही त्याचं सारखं भजन होत नाही. आपण पे म्हणजे अहम, मीपणा, मी नाही, मी नाही, मी देवही नाही, मी देव, हे भक्तीतलं वाक्य नाही. मी देव हे भक्तीतलं प्रीत नाही. मी भक्त हे भक्तीतलं काय आहे? तुका म्हणे ठेवी तैसे आम्ही राहो त्याच्या इच्छे. आमची स्वतःची इच्छा कोणतीच नाही. जसा मालक ठेवल तसे आम्ही काय करणार? राहणार. बरोबर आहे की नाही? तसा राहणार. आमची स्वतःची काय इच्छा आहे म्हणून आपण पे जाणं. मला स्वतःच्या इच्छेला काहीच नाही. आणि आळंदीला होता तो एक पोरगा होता, त्याला सगळं विड म्हणायची. गरीब होता, म्हणजे गरीब म्हणजे त्याला घाटावरच राहायचा आणि कामाला जायचा. पण त्याला कोणी विचारलं चलतो कामाला? माऊली म्हणतात तसं. माऊलीनं बुद्धी दिली तर मी येणार, नाही तर येणार नाही. जेवतो का? माऊली म्हणले तसं. त्याला सगळे काय म्हणायचे थोडं. आता काय काय समजणार आपण येड? त्याच्या प्रत्येक शब्दात जर माऊली 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 होतं त्याला वेड तरी कसं म्हणावं? आणि माऊली माऊली म्हणणार वेड ही या संसारिक शहाण्यापेक्षा काय? वेड माऊली माऊली म्हणणारा श्रेष्ठ क्षण म्हणतात त्या संसारिकापेक्षा. त्याच्या प्रत्येक कोणत्याही शब्दाला त्याच्या हे शब्द होता माऊलीची इच्छा, माऊलीची इच्छा, माऊलीची इच्छा. महाराज एखाद्या भक्ताशी आपण पे त्यांनी काय केलेला असतो? सगळा देव माझी इच्छाच नाहीये, माझी काय इच्छा आहे? पण ते एखादी माऊली असेल तिला कोणा काय विचारलं ती म्हणते मला काय विचारा, मला काय करायचं, मला काय विचारा. तसा भक्ताची सगळ्या इच्छा कोणावर अवलंबून असतात? तो ठेवेल तसा, तो म्हणेल तसं. आणि त्यांनाच मी खरे योगयुक्त श्रेष्ठ योगयुक्त मानतो असे भगवंत म्हणतात. म्हणजे इथं भगवंताच्या शब्दातून असं ठरलेलं, असं प्रगट झालंय की माझी अशा प्रकारे भक्ती करणारे भक्त काय आहे? श्रेष्ठ आहे. म्हणून पुढच्या श्लोकात भगवंत सांगतात येत्योक्षर मनिर्देश्य मव्यक्तम परुपासते सर्वत्र गम चिंतेच कुटस्थमचलम ध्रुवम सन्नियमेंद्रिय ग्रामम सर्वत्रम समबुद्धया ते प्राप्नुवन्ति मामेव सर्वभूत हिते रताः आणि येरते हे पांडवा जे आरूढ होणे सोहम भावा ध्रुवती निरवयवा अक्षराशी. आणि येरते हे पांडवा, येर म्हणजे दुसरी योग्यांचं वर्णन केलं. कारण अर्जुनाचा प्रश्नच तो आहे की भक्त करणारे आणि योग जाणणारे यामध्ये श्रेष्ठ कोण आहे? त्यामध्ये भगवंत आता योगाचं वर्णन, योगी लोकांचं वर्णन करतात. आणि येरते ही पांडवा जे दुसरे भक्त आहेत ते काय करतात? आरूढ होणे सोहम भावा, ते सोहम भाव रूपी घोड्यावर आरूढ झाले. सोहम म्हणजे तो परमात्मा मी आहे, मी आहे.
झोंबती निरावयवा अक्षराशी, आणि त्या अक्षराशी निरावयवा झोंबती, ते झोंबतात म्हणजे सारखी चिकटून पडतात. एकच ध्यास एकच ध्यास एकच ध्यास, सोहम 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 अशा प्रकारचे ते झोंबतात. पण कुणाला? निरवयवा, ज्याला अवयव नाही अशा निर्गुणाला, निर्गुण परमात्म्याला ते झोंबतात. ते कसं आहे? अक्षर, अक्षर म्हणजे नाश आणि अक्षर म्हणजे नाश न होणार. मना कसं आहे ते? मनाची नखे न लगे, जे तो बुद्धीची दृष्टी न रिगे, ती इंद्रिया की हृदय काय होईल? मनाची नखे न लगे. सगळ्यात जर काय मन आहे ना, जिथं गेलं तिथल्या तिथं जात, असं नाही. कधी कधी न पाहिलेल्या गोष्टीची सुद्धा काय करत राहत? कल्पना करत. आता आपण पंढरपूरला गेला नाही, पण पांडुरंगाचं मंदिराचं इकडे तोंड असेल, चंद्रभागा अशी वाहत असेल, अशा प्रकारे पुंडलिकाचं मंदिर असं असेल, अशा प्रकारे प्रदक्षिणा करत. ते न पाहताही त्याची काय करू शकतं? कल्पना. पण या ठिकाणी मनाचा कल्पना सुद्धा ते करू शकत नाही, कारण त्याला रूपच नाही आहे का नाही? मनाची नखे न लगे, बुद्धीची दृष्टी न लगे, बुद्धीची तिथं बुद्धीचे डोळेही जाऊ शकत नाही. आता जिथं मनाचं चालत नाही, बुद्धी जात नाही, ती इंद्रिया किरजोगे काय होईल? ती इंद्रियाला गोचर कस काय होईल? कसं डोळ्यानं दिसेल? कसं काय? कसे कसे बोटाने दाखवू तुला, आहे का नाही? आहे ना? म्हणून कसं ते इंद्रियाचं काय होणार आहे? हाताचा स्पर्श कसा होईल, आहे का नाही? आणि म्हणून करी ध्याना एक वाडे, म्हणून एके ठाई न संपडे, व्यक्तीशी माझीवडे कवनी ही नव्हे. ध्याना एक वाडे, ध्यानात आणणं त्याला काय आहे? अवघड आहे, कारण रूप लागतं ना कोणतं ध्यानात आणाय. ध्याना एक वाडे, म्हणून एके ठाई न संपडे, आणि ध्यानात म्हणून एका ठिकाणी आणणं त्याला अवघड आहे, व्यापक आहे. व्यक्तीशी माझीवडे कवने ही नव्हे, कोण्याही आकारामध्ये ते बसत नाही. त्या सर्वत्र सर्वपणे सर्वाही काळी असणे, जे पावनी चिंतवणे हिमकुटे झाले. ते कसं आहे? सर्वत्र सर्वपणे सर्वाही काळी असणे, जे सर्वत्र आहे, सर्वपणे आहे आणि सर्व काळी आहे. जे सर्वत्र आहे यानं म्हणजे त्याला देश परिच्छिन्नता नाही, सगळीकडे या इथं आहे तिथं नाही. प्रत्येक वस्तूला देश परिच्छिन्नता आहे का नाही? एका देशात असेल, एका ठिकाणी असेल, तर दुसऱ्या ठिकाणी ती वस्तू नाही, आहे का नाही? म्हणून जे सर्वत्र आहे, सर्वपणे सर्व वस्तूत आहे. हरी येथे आहे आणि हरी तेथे आहे, सगळीकडे आहे. जो सर्वपणे म्हणजे सर्व वस्तूत आहे, त्याला वस्तू परिच्छिन्नता नाही. आणि सर्वही काळी असणे, त्याला काळ परिच्छिन्नता नाही. या काळ भूतकाळात भूत वर्तमानात आहे किंवा भविष्यात राहणार नाही असंही नाही, आहे का नाही? जे पावनी चिंतवणे हिमकुटे झाले, जे होय ना नव्हे, जे नाही ना आहे, ऐसे म्हणून उपाय उपजतीची ना. जे होय ना नव्हे, जे आहे नाही ना आहे, ज्याला आहे म्हणता येत नाही आणि ज्याला नाही म्हणता येत नाही. आहे म्हणता येत नाही आणि नाही म्हणता येत नाही. त्याला आहे का म्हणता येत? म्हणजे ते काय म्हणतात ते दृष्टांत येतात पाहिल्याच्यात. वंध्या पुत्राला आहेच म्हणता येत नाही, कारण तो काय नाहीच, आहे की नाही? काय ते आहे ना, वांजेची आले का कैशी जन्म प्रत्येका, नभी नळी भूमिका बरोबर आहे का नाही? त्याला वंध्याधिका पुत्र प्रमाण नाही म्हणता येत नाही आणि घटाधिका प्रमाणे आहे म्हणता येत नाही. घटाधिका प्रमाणे आहे म्हणता येत नाही, कारण ते दृश्य होत नाही. वंध्याधिका पुत्राप्रमाणे त्याला नाही म्हणता येत नाही, कारण त्याच्या सत्तेने हे सगळं जग काय होतं? त्याच्या सत्तेवर चालतं. त्याला आहे म्हणता येत नाही आणि त्याला नाही म्हणता येत नाही. आणि म्हणून त्याच्या करता भक्ती म्हणजे त्याला प्राप्त करण्याचे उपाय सहसा निर्माणच होत नाही, दिसतच नाही ना. बरोबर दिसत असतं तर धरलं असतं लगेच. ते न दिसल्यामुळे नाही धरले. जे चळे ना ढळे सैरे ना मिळे, ते आपुलेनी बळे अंगविले जीवी. जे चळे
ना ढळे ना, जे चढत नाही आणि जे ढळत नाही. चढत नाही म्हणजे चढणं आणि ढळणं. चढणं काही काही भागात गेलं ना, आता आपण रेल्वेत बसलो किंवा एसटीत बसलो, आता काही काही भागातल्या भाषेत फरक पडतो, आहे का नाही. गाडी निघाली, बराच टाइम उभी असलेली गाडी निघाली, काही माणसं म्हणतात गाडी चढली, गाडी काय झाली चढली, आणि काही काही म्हणतात गाडी ढळली. चढले म्हणजे निघणे असं समजतो, आणि ढळणे म्हणजे निघणे. चढली म्हणजे चालली, ढळली म्हणजे आता आपल्या इकडे काय काय म्हणतात सरबगीतच होता हो पण चढला, कुणीकडे तरी चढला किंवा ढळला. चढणे म्हणजे झाली आणि ढळणे म्हणजे झाली, असं होत नाही. या चढणे आणि ढळणे याचा दोन अर्थ नाही, म्हणजे अर्थ शब्द त्याचे दोन शब्दाचे दोन अर्थ आहेत. चढणं शब्दाचा अर्थ परिवर्तन होणं आणि ढळणं शब्दाचा अर्थ एक जागा सोडून दुसऱ्या जागेकडे निघणे, परिवर्तन. देह ढळला नाही तरी चढायला नाही, ढळायला तरी चढायला. आता आपण इथे एक तासभर बसलोय, आपला देह ढळणं गेलाय पण चढायला आहे. चढायला म्हणजे त्याच्यात परिवर्तन. तैशी याची स्थिती नासत जाय क्षणोक्षणाप्रती, क्षणाक्षणाला नाशाकडे त्याच्यात परिवर्तन व्हायला लागलंय का नाही. दुसऱ्या जाती उभी आहे ना, आपल्याला कळत नाही की इतका परिवर्तन इतकं जलद गतीने आहे त्याच्यात की आपल्याला त्याच्यात काय होत नाही, परिवर्तन झालं असं वाटत नाही. दोन्ही थडे नदी भरून चालली, स्थिर वाटते, पण कितीतरी वेगाने ते पाणी काय व्हायला असतंय, व्हायला लागायला असते, ते चढायले, त्याच्यात परिवर्तन व्हायला लागले, आहे का नाही. आणि ढळे ना ते चढत नाही म्हणजे त्याच्यात परिवर्तन होत नाही, का त्याला रूप नाही, ढळत नाही, एका जागेवरून दुसऱ्या जागेवर जात नाही, का जात नाही, व्यापक आहे. एका जागेवरून दुसऱ्या जागी वस्तू नेण्याकरता ती परिच्छिन्न असावी लागते. व्यापक वस्तू एका जागेवरून दुसरीकडे जाऊ शकत, आकाश कुठून कुठे जाईल, कारण ती व्यापक आहे का नाही. आणि या म्हणून व्यापक असल्यामुळे तो ढळत नाही, चळे ना ढळा, सरे ना ते सरत नाही, संपत नाही. जगाचा ना जग सरेल पण ते सरत नाही आणि त्याला कुठलाही मळ लागत नाही. काहीशेही न मिळे आकाश जैसे, म्हणून ती आपुलेनी बळी अंगविले जीवी. पण असं समजा तत्व काहींनी आपल्या बळाने प्राप्त करून घेतलं. प्राप्त कशा काय केलं त्यांनी, ऐका आता त्यांनी साधन काय केलं, सुरुवात कुठून केली. पै वैराग्य महापावके जाळोनी विषयाची कटके, आधपली तवके इंद्रिय धरली. वैराग्य महापावके, पहिला अग्नी पेटवला त्यांनी, धाड 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 अग्नी पेटवला. आणि तो कशाचा अग्नी पेटवला, वैराग्याचा. वैराग्याचा अग्नी काय करा, साधन कोणतंही करा, वैराग्याचा अग्नी पेटवावाच लागतो. आपल्याकडून पेटवणं होत नाही म्हणून ते त्याच्यात पळवाटा काढण्यात काही अर्थ नाही. आपल्याकडून होत नाही, भगवंताकडे मागावं, आमच्याकडून होत नाही, होईल त्यावेळेला होईल. पण पहिला वैराग्याचा अग्नी काय करावा लागतो, पेटवावाच लागतो. पेटत नाही, पेटवावा लागतो. काही ज्ञानाशी तगणेची नाही, हे विचारून ठाई ठेविले देवे, ऐका नाही. याचा विचारून म्हणजे कोणाला विचारून कोणाला विचारून नाही, याचा विचार करून द्यावा ना चांगल्या प्रकारे. कोणी विचार केलाय, तो देवाने विचार केलाय. म्हणून वैराग्य महापावके, वैराग्य रूपी महान अग्नी पेटवला. तुका बऱ्याच होता म्हणतात वैराग्याच्या शेणी लागल्या, वैराग्य शेणी म्हणजे पेटलेल्या गौरी अग्नी, आहे का नाही. सहित वैराग्याचे बळ आणि धगधगीत ज्वाल अग्नी जैसा, आहे का नाही. महापावके वैराग्य रूपी अग्नी पेटवला आणि त्याच्यात जाळायला सुरुवात केली. काय झालं, जाळोनी विषयांची कटके, विषय रूपी सैन्य, त्यात काय कटक म्हणजे सैन्य, ते सैन्य काय करायला सुरुवात केली, त्याच्यात विषयाचं किती मोठं सैन्य आहे मला. विषय किती येतं, 5 शब्द स्पर्श रूप रस आणि गंध, विषय 5 येतं. पण एका विषयाचे प्रकार किती येतं, विषय 5च येतं पण एका विषयाचे प्रकार किती येतं, आहे का नाही. किती लाखो त्याचे काय आहेत, सैन्याचे मोठे मोठे विषयाची कटके जाळून
आधपली तवके इंद्रिय धरली, आधपली तवके इंद्रिय धरली आणि इंद्रिय जाळली नाही पण आधपली, आधपली म्हणजे तप्त केली, 100% जाळली नाही. इंद्रिय 100% जाळता येत नाही, साधन करावं लागलं ना. इंद्रियाच्या जीवावर तर काय करायचंय, असे चटके दिले, ते चटके दिले. याचा अर्थ काय, तर याचा अर्थ असा आहे त्यांना जे लागतंय जेवढं शरीराला आणि जे शास्त्रानं सांगितलंय तेवढंच देते. याला म्हणतात इंद्रिय जाळणं. इंद्रिय याला म्हणतात जाळणं. जाळच लागतं, इंद्रिय जळतातच महाराज. आता खावटत नाही का कचा 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 लोक खायल्यावर त्यालाही खावटत असेल ना, भजी फिजे काय नो असे गरम गरम, पण मग आपण लगेच हानितो. पण ज्याला ते साधन करायचं त्याला ते जाळावंच लागेल का, त्याला चटके द्यावे लागतील ना. एवढं सोपं आहे का महाराज? माऊली ज्ञानोबरांनी इंद्रिय किती वाढतात याच्यावर किती उदाहरणं दिली, ते सोपं आहे का? म्हणून इंद्रिय त्यांनी अशी तप्त केली. आणि कशाने केली? तवके. तवके म्हणजे धैर्याने. याला काय लागतं? धैर्य लागतं. धैर्य सुद्धा राजस तामस चालत नाही, तर सात्विक काय लागतं? धैर्य लागतं. मग संयमाची धाटी. आणि मला नियम का असं आहे, ज्या दिवशी नियम केला का त्या दिवशी येते. येते ज्या दिवशी कांदा खायचा नियम नाही केला त्या दिवशी कांद्याची भजी येते. मग आज तर नियम केलाय, मग उद्यापासून करू द्या, तितका काय फरक पडायला. होतच ते तसं. आणि मग पुन्हा काय केलं त्यांनी? सुरुवात तिथून गेली. मग संयमाची धाटी, सुनी मुरडली उपराटी, इंद्रिय कोंडली कपाटी हृदयाच्या. संयमाची धाटी, ऐका नाही, इंद्रिय निग्रह, इंद्रियाचा काय करणं? निग्रह करणं. आणि इंद्रियाचा निग्रह करणं हा खास पुढून हे लावलं. धाटी, धाटी म्हणजे ते आपण ते झोपड्याला यायला लावतो ना, सगळ्या इंद्रियाच्या पुढे तशी धाटी लावली. इंद्रियाचा संयम केला. सुनी मुरडली उपराटी. आणि काय केलं महाराज? त्यांना माग वळायची हृदयाला सवय लावली. या माग जे विषयाकडे धाव जाते त्याला माग वळायची सवय लावली. इंद्रिय हृदयाच्या कपाटात नेऊन कोंडून टाकली. अपानीची हा कवाडा, लावणी आसन मुद्रा सोहाडा, मूळबंधाचा उडा पन्नाशीला. अपानाचं कवाड बंद केलं. आता कालच झालं ना आपलं, आहे का नाही? अपान वायू जो आहे त्याचा मूळबंध लावून त्याचा जो खाली जाण्याचा प्रवाह आहे तो बंद केला. आशेचे लाग तोडिले, आशेचे संबंध धागे काय करून टाकले? तोडून टाकले. आशेचे लाग तोडिले. अधैर्याचे कडे झाडिले. अधैर्याचे जे डोंगर होते, डोंगर आहेत महाराज आपल्याकडे, अधैर्याचे डोंगरच आपल्याला तिकडे जाऊ देत नाही. धैर्य नाही राहत. भजनच करत बसलं तर पुढे कसं काय होईल, आणि मग ते चालूच राहत. ते तोडले त्यांनी. आणि मग मूळबंधाचा ओढा पन्नाशीला, मूळबंधाचा बुरुज त्यांनी लावला. अधैर्याचे कडे झाले, अधैर्याचे डोंगर त्यांनी तोडले. निद्रेचे शोधिले काळ वखे, निद्रेची काळ रात्र काय करून टाकली? संपून टाकली. निद्रा आहे, झोपच आहे काळ पडायची. परमार्थिक सगळं सोडून परमार्थिक साधनाला लागूनही साधन न होऊ देणारा शत्रू म्हणजे झोप, आळस. बरोबर नाही? तुका म्हणे आळस करोनिया साह्य, बळे कैसे पाहे वाया जाती. आता या राजाना म्हणावे ते काही, जया बहार डोई संसाराच्या. कल्याण काढू पाय आणि ते वेळी आळसू खाय. कल्याणाचा काळ आला. त्या तमोगुण्याचं वर्णन करताना माऊलीची होई महाराज आळसू खाय. माऊली ज्ञानोबराय म्हणतात, तुकोबराय म्हणतात, आता या राजांना म्हणावे ते काही, जया भारत होई संसाराचा. लोकाईलच काय म्हणावं? ज्याच्या डोक्यावर संसाराचं ओझ आहे त्याईलच बोलून काय फायदा? बिचाऱ्याच्या डोक्यावर तो ओझ संसाराचं आहेच ना, आहेच ना संसाराचं ओझ. शाळेत गेली पोरं कोणाची माग, हो ना, ऐका नाही कोणाची मागावं त्याचं, ऐका नाही. डोक्यावर ओझ आहे बिचाऱ्याच्या संसाराचं, ते तर जाऊ द्या, ते तर गुंतले तर, पण या डोक्यावर तो ओझ फेकून दिले संसाराचं, ऐका नाही. आणि काय तुका म्हणे आळस, आणि सहकार्य कोणाला केलं? आळसच सगळ्या आळस आहे. आता ते येते झोप येते ना. आता एवढा कोणती भेटतात वारकरी, श्रीखंड बासुंदी लाडू गुलाबजामच्या, मग आता आळस कुठं जाणार आहे? कमाल महाराज, खरंच आपल्याकडून होत नाही कधी. पश्चाताप तरी झाला पाहिजे, पण
प्रेमानंद बाबा 10:30 ला झोपतात आणि 2:30 ला उठतात, 2 लाच उठतात. 2:30 वाजता साथ घ्यायला लागतं त्यांचं सगळं. 2 वाजता उठतात, म्हणजे 10 ते 2 एवढी झोप. त्यांनी सांगितलं 10-10:30 झोपतात, म्हणजे पळड्या झोप लागते, चिंतन चालू राहतं, म्हणजे 11 ते 2 3 तास. मग त्यांनी सांगितलं साधकानं मी 3 तास झोपतोय, पण मलाही पश्चाताप होतोय, कारण साधकाला 2 तास झोपच झाली म्हणजे. किती तास? खोटं वाटतं मला, खोटं वाटतं आपल्याला. काही लोक असं होत असतं, म्हणतात डायरेक्ट उघड म्हणतात, आता ते आपलं कोण होत नाही म्हणून आपल्याला ते काय वाटतं. आणि त्यांनी सांगितलं जीवनभर हा नियम पाळला, कधी त्याच्यात बदल केलेला नाही. निद्रेचे काळ ओठे येथून आपण निघालो. निद्रे झोपाची काळ रात्र शोधून काढी. शोध याचा अर्थ झोपामुळे आपलं नुकसान व्हायला, झोपामुळे असेल. वज्राग्नीची या ज्वाळी करोनी सप्त धातूंची होळी, व्याधीच्या शिसाळी पुजली वज्राग्नीच्या ज्वाळा पेटवल्या, त्याच्यावर सप्त धातूची होळी त्याच्यात काय केली, म्हणजे शरीरातील आपण ते कुंडलिनीचं पाहिलं. आणि व्याधीच्या शिसाळी पुजली यंत्रे, व्याधी रोग सगळ्या रोगावरती आसनाचे यंत्र पूजले, म्हणजे ठेवले, रोग संपवले. मग कुंडलिनीचा टेंबा आधारे केला उभा, तया चौदवले प्रभानी. मग कुंडलीचा टेंबा आधार चक्रावर उभा केला, म्हणजे कुंडलिनी तिथून आधार चक्रावरून वर उचलली. नवद्वाराची चौथकी बाणवणी संयंतीची अडवणकी, उघडलेली खिडकी ककारांची, नव हे द्वाराचे दरवाजे बंद केले, आणि 10वं द्वार जे ककारांची जे आहे त्याच्यात ते कुंडलिनी घेऊन गेले. प्राणशक्ती चामुंडे प्रहारुनी संकल्प मेंढे, मनोमहिषाचे मुंडे दिदले हाती, कुंडलिनी शक्तीचे रूपी चामुंडा देवी. या कुंडलिनी शक्ती रूपी चामुंडा देवीनं प्रहार करून संकल्पाचे मेंढे मारून मनोमहेशाचे मुंडे बळी दिले. मन रूपी महेश रूपी राक्षस याचाही काय केला, बळी दिला. चंद्र सूर्या बुधावणी करणी आणि हाताची सुडावणी, 17वेचे पाणी जिंकले वेगी. चंद्र आणि सूर्या, चंद्र म्हणजे इडा, सूर्या म्हणजे पिंगला, या दोन्ही नाड्या, त्या नाड्यातून अनाहत दोन्ही पाठवून 17वी जीवन काळा जी अमृताची कुपी तिथपर्यंत कुंडलिनी नेऊन ती 17वी आपली जी कुपी आहे ती जिंकून घेतली. मग मध्यमा विवरे म्हणजे सुषुम्ना नाडीनं तेने गोरे वदादरे ठाकिले चवरे ब्रह्मारंद्र वरी मकारांत सोपान, ते सांडोनिया गहन काखे सुनिया गगन भरले ब्रह्मी. मग मकारांत सोपान म्हणजे पायरी, पायऱ्या 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 पायऱ्यानं ती कुंडलिनी नेऊन 10वं दार, त्या 10वं दार उघडलं आणि ते ब्रह्मी रूपी गगनाला प्राप्त झाले, म्हणजे ब्रह्माला प्राप्त झाले. आता 6व्या अध्यायाचा खूप विस्तार केलेला असल्यामुळे माऊलींनी थोडक्यात ठळक बातम्या. ऐशे जे समबुद्धी गिळावया सोहम सिद्धी, अंगविताती निरविधी योग. ऐशे जे एक भक्त ज्यांचं पहिल्या श्लोकात वर्णन केलं, आणि एक योगी हे गिळावया सोहम सिद्धी, सोहम सिद्धी गिळावया, तो परमात्मा मी आहे हे प्राप्त तो करून घेण्याकरता निरवधी योग दुर्गे अंगविताती, सतत योग रूपी किल्ले प्राप्त करून घेतात. आपल्या साठोवाटी शून्य घेते उठा उठी, तेही मातीची कीर्ती पावती का. आपल्या साठोवाटी, साठोवाटी म्हणजे घेणं देणं, साठलोट आपण स्वतःला देतात आणि मला प्राप्त करून घेतात. एवढं करून ते कुठे येतात, मातीची कीर्ती पावती का, माझ्याच पर्यंत मला प्राप्त होतात. वाचून योगाचे बळे अधिक काही मिळे, ऐशे नाही आगळे कष्टाची ताई. पण कष्ट योगात काय आहे, जास्त आहे, बरोबर आहे का. योगाच्या बळानं दुसरं काही मिळतं असं नाही, ते कुठे येतात, मलाच प्राप्त होतात. पण योगाच्या मार्गात कष्ट मात्र आगळे, कष्ट काय आहे, जास्त आहे. क्लेशोधिक तरस्तेषां व्यक्ता सप्त चेतसां, अव्यक्ता ही गतिर् दुःखम देहवद्भेर वाप्यते. जे सकळ भूतांची आहे ती निरालंबी अव्यक्ती, पसरली आसक्ती भक्ती विन. जीव म्हणजे ज्यांनी
सकळ भूतांची हिती सगळ्या जीवांचं कल्याण करण्याकरता निरालंबी आश्रय केला. आणि कशाचा आश्रय केला? अव्यक्ती म्हणजे निर्गुणाचा काय केला? आश्रय केला. पसरली आसक्ती, त्यांची आसक्ती म्हणजे इच्छा वाढली की आपल्याला निर्गुण तत्व प्राप्त करायचं. पण कसं या आसक्ती? भक्तीविन, त्याच्या जवळ काय नाही? भक्ती नाही, भजन नाही, श्रद्धा नाही, भक्ती नाही, साधनावर श्रद्धा त्यांची. भक्ताची श्रद्धा द्यावं, तू म्हणशील तसं, तारशी तरी तारी मारी. आता तुला कळेल ते करी, तारशी तरी, पण त्यांची भक्तीवर नाही. मग साधनावर सारखी. मग काय होतं त्यांच्या साधनानं? काय अडथळे त्यांना? काय ते सांगतायत? दया महेंद्राती पदे करिताती वाटवदे आणि रिद्धी सिद्धीची द्वंद्वे पडून जाते. महेंद्रादी पदे वाटवदे करिताती, त्यांच्या वाट काही घात करणारे चोर येतात. आणि त्यात पहिला चोर हे महेंद्रादी पदे, इंद्रादिक पद येतात. योग करायला लागलं की येतात. रिद्धी सिद्धीची द्वंद्वे, ऐका रिद्धी सिद्धी येतात. पण योगाला लागलं की रिद्धी आणि सिद्धी यायला काय होते? सुरुवात होते. एक ऐका, भक्तीला लागलं की रिद्धी सिद्धी यायला सुरुवात होते. आणि त्याच्यातच अडकतोय आपण. एक सांगता, वारकरी भगवंताकडे जाण्याचा कोणताही मार्ग असो, भक्तीचा असो, योगाचा असो, निष्काम कर्माचा असो, उपासनेचा कोणताही मार्ग असो, प्रत्येक मार्गात पाऊल टाकलं की सिद्धी यायला सुरुवात होती. कपडे घातली भक्तीत, कपडे घातले, माळ घातली की रिद्धी सिद्धी यायला सुरुवात होती. लोक पाय पडतात, ही पहिली सिद्धीचे त्याच्यात 64 प्रकार येतात. आणि काय होतंय, एकीत अडकला मग पुढची मिळत नाही, एकीत अडकला की पुढची मिळत नाही, एकीत अडकला की पुढची मिळत नाही. आपण पाया पडण्यात 10 रुपये दक्षिणेतच अडकलो, मग पुढच्या सिद्धी आपल्या बापात ठेवल्यात. आपण त्या सिद्धीत काय झालो? अटकलो ना त्या सिद्धीत. आणि ह्या सिद्ध्या कशाला येतात? करिता ती वाटवदे, या वाटात वध करण्याकरता पुढे जाऊ नये, पुढे जाऊ नये. मला एक ऐका, रिद्ध्या सिद्ध्या या कलियुगाच्या दलाली चांगल्या नाही. रिद्ध्या सिद्ध्या काय सिद्धी प्राप्त आहे बाबा? रिद्धी सिद्धी प्राप्त आहे त्याला, ज्याला रिद्धी सिद्धी प्राप्त आहे आणि जगाला माहिती. रिद्धी सिद्धी प्रत्येक संताला प्राप्त आहे, पण ज्याची रिद्धी सिद्धी प्राप्त आहे ही जगाला माहिती झाली आणि तो जर तिचा उपयोग जगा करता घ्यायला समजा त्याचा तिथंच नाच झाला. सिद्धीला विषय अरे काय नाथ महाराज म्हणले, नेले राजहंस पाणी, काय पाणी म्हटलंय त्याला. राजहंस पाणी येतो का? पाणी टाकून देतो, दूध घेऊन जातो. रिद्धी सिद्धीवरी ऐसा मी भिकारी नाही देवा. फसवलं, चालवणं म्हणजे फसवलं. तो बराय म्हणतात रिद्धी सिद्धी फसवलं. काय महाराज माऊली ज्ञानोबरायांनी 4थ्या अध्यायात यज्ञ आणि तेज्ञ सांगितले. त्या यज्ञ सांगत असताना माऊली ज्ञानोबराय म्हणतात, ते तरी रिद्धी सिद्धीचा संभ्रमो तो निवडतो गेला थुमू. थुपन म्हणले त्याला, थुपन. यज्ञ सुरू केला आणि त्या यज्ञात पहिल्या समेधात टाकल्या, पेटवला अग्नी आणि पहिलं थुपन निघालं. ते कशाचं? रिद्धी सिद्धीचं संपून गेलं. मग प्रगटला सूक्ष्म स्फुलिंगू, तया मनाचे मोकळे तेची पेटवण घातले. मौलिकच्या यज्ञाचं गोड वर्णन केलं तिथं, नाही का नाही? म्हणून रिद्धी सिद्धी येतात. हे दोन वय हे पडून येतात. ऐका, हे संत येत ना, त्या सगळ्यांना सारखं कळतंय. महात्मा लय मोठा आहे, लय मोठा आहे. काय अहो त्याला खवाचं कळतंय, ते आमचं घर कुठं आहे सांगतंय. अरे ते घर कुठे आहे सांगतोय, या आधी कळलंय. काय काय महात्मे, तू किती जन्म फिरून आला, तू कोणत्या कोणत्या जन्मात काय काय होतं ते सांगतोय, पण त्याला नाही सांगायचं. नवजाती दुरी जवळीता. अरे अष्टमा सिद्धीचा कोण आला पार, बागून रिद्धी सिद्धी द्वारी अंगण झाडी ती.
हे काय अंगण झाडतात म्हणतात तू बाबा आमच्या उच्चिष्टे काढी ती ब्रह्मादी. एवढं मोठा अधिकारी आहे का नाही. मला विद्याशी त्या काय आहे? म्हणून हे दोन दिवस आणि ते अडवण्याकरता काय होतं येतच राहत. हे कामक्रोधांचे विलगे उठावती आदेग आणि शून्यशी अंग झुंजवावे की कामक्रोधाचे उपद्रव विलग म्हणजे उपद्रव उठावती अनेक उठावती. एक प्रकरण नाही. ही लाट गेली की ती लाट, ती लाट गेली की ती लाट, सारख्या लाटा काय होत राहतात उठावत राहतात. आणि पुन्हा जे युद्ध करायचंय ते शून्यशी अंग झुंजवावे. ज्याला प्राप्त करायचंय ते शून्य म्हणजे अदृश्य निराकार आहे का नाही. रंग नाही शून्याकार असं. आणखी साधन कसं करायचं हे योगाचं वर्णन. तहाने तहानाची पियावी भुकेली भुकाची खावी अहोरात्र व्हावी मवारा. तहाने तहानाची पियावी तहाने तहानाची पियावी. तहान काय पियाचं पाणी नाही पियाचं. तहानच पियाची. तहान पिणं याचा अर्थ काय? तहान पिणं याचा अर्थ तहानेने तहान पिणं याचा अर्थ तहान लागली तर पाण्याकडनं ही जायचं ती सहन करायची. शरीराचं असंच आहे बरं. जितक्या वेळेस खायची सवय लावली तितक्या वेळेस खाते. जेवढी खायची सवय लावली तेवढं खाते. तुम्ही काही काही माणसं एक वेळ सुरुवातीला त्रास होईल. एक वेळेस जेवायची सवय लावा एकाच वेळेवर खाते. किती माणसं जेवतील एक वेळेला जेवायचं. 3 वेळेस खायची सवय लावा. ज्या टायमाला खायची सवय लागली त्या टायमाला खाणारच शुगरवाडी माणसं एकादशी खातेच नाही. खाणच पाहिजे नाही खायला पाहिजे. शुगर म्हणल्यावर काय काय माणसं एक माणूस मी गेलो माझा चांगलं लोक वारकरी वारकरी म्हणायची चांगला. आणि मी कसा योग सकाळी एखाद्या सकाळी त्याच्या घरी गेलो ते भाकर आणून लागलं. काय म्हणे महाराज त्याला लाज वाटली ना ती. पण काय करावं म्हणे महाराज शुगर न बेजार केलं. म्हणून नाही सांभाळायलाच पाहिजे. त्याला म्हणून गाथा गाथा वाचला गाथा त्याला माहिती होता प्रमाण घे म्हणलं शरीर रक्षावे हा धर्म बोलती काय असे आधी काय विलास मिष्टांना करोनी. चांगल्या प्रकारचं खाऊन खाऊन शरीर आपल्या हातात काय बरोबर आहे का नाही. आता मी सांगायला तुम्हाला पण आता माझ्यावर जर पाळी आली तर मग सांगायला परवडते. ऐकायला नाही तर महाराज जे सांगणारे एकाच वर देऊ देऊ जे गोदड वाश करून घेऊन आत खाते म्हणजे लोकांनी दिसून नाही म्हणून काय नाही आमच्या सांगितलं काय करताय काय सांगणारा पाळावं असं काही त्याचा नियम असा काही नियम नाही त्याचा. तहाने तहानाची पियावी. तहान लागली तर पाणी नाही प्यायचं तहानच प्यायची. भूक लागली तर भूकच खायची. झाडायचं शरीर महाराज झाडावंच लागतं झाडायला. जास्त खाल्ल्यामुळे विकार मग होतात नाही. कारण पहिलंच काम नाही आणि काम नसल्यामुळे जास्त पुन्हा खायचं तर मग शरीरातलं ताकद वाढ मग विकार जोर करतात. ऐका नाही विकार करतातच ना माणसाला. म्हणून भुकेल्या भुकाची खावी अहोरात्र वावी मवावा वारा. अहोरात्र वावी वावेनं वारा मोजायचा. वारा मोजण्याचा अर्थ एकाग्र राहणं सारखं दक्ष. वारा मोजायचा असेल तर असं झमडे वगैरे राहून जमल का? काही करावं लागेल ना. कारण किती वेगानं वाहायला येतो जेवढ्या वेगानं तो वाहायला तेवढं. आता मदत माणसं पळायली आता 1 2 3 4 5 असे चाललेले हळूहळू चाललेली माणसं मोजते तिकडे. पळायलेली माणसं मोजायची तर दक्ष आणि वारा मोजायचा. त्याच्यापेक्षा काय राहावं लागेल सावध राहावं लागेल. सावध प्रत्येक गोष्टीत सावध राहावं लागेल. उन्हे देहाचे पोगडणे निरोधाचे वेल लावणे झाडाचे साधने चावळावे गा. उन्हे देहा मला काय माहितीये का मला तरी एक गोष्टीचा अनुभव आला. आज दिवसभर जर गाथा वाचला समजा आपण गाथा वाचला किंवा ज्ञानेश्वरी वाचली किंवा काहीच नाही वाचलं पण जर नुसतं चिंतन एकटा जर माणूस एकटाच राहिलं कोणी सोबती भेटला नाही म्हणा नव्हता म्हणा काय नाही एकटाच राहिलं आणि
आता त्या दिवशी झालं ते, पण रात्री झोपलं आणि उद्या सकाळी उठल्याच्या नंतर एखादं प्रमाण नाही तर एखादी गोष्ट ध्यानात येते, डोळे उघडले आपल्याला आपलं म्हणजे आपला आथरून सोडण्याच्या अगोदर काही वेळा आधी आपल्याला चेव आलेला असतो. 5-10 मिनिटांनंतर काय आलेला असतो, चेव आले. ते ज्याचा जेवढा आळस तेवढा त्याला ते आथरून सोडायला मग उशीर लागतो. पण चेव त्याच्या अगोदर काही माणसं मग अर्धा 1-1 तास तसेच आळस देत पडेल राहतात. पण चेव अगोदर यायला लागतो हे खरे. चेव येणं आणि उठणं असे काही लोक आहेत की डोळे जाग येणं लगेच आथरून सोडणं, पण आपलं तसं होत नाही. पण मग एवढा वेळ काहीतरी आपलं चिंतन चालू राहतं. मग उठल्यावर मग आंघोळ करायची काय ते चिंतन लागतं. पण पडलं तर जर एकटं राहिलं, गाथा वाचला, ज्ञानेश्वरी वाचली तर प्रमाण नाही तर ओवी 100% येणार. पण दिवस जर कोणाच्या संगतीत गेला तर येणारच नाही. मग दुसरंच काहीतरी म्हणजे फरक आहे एवढा त्याच्यावर. म्हणून संत महात्म्यांनी एकांतात राहायचं काय केलेलं आहे. कारण एकटं माणूस जर राहिलं तर चिंतन कमी होतं पण आचिंतन होत नाही ना. म्हणजे आचिंतन म्हणजे ज्याचं चिंतन करू नये ते तरी जास्त येत. आणि मग 4 लोक असल्यावर ह्यो काहीतरी विषय, तो काहीतरी विषय, तो काहीतरी जनपदाची संती. बरोबर आहे का नाही. जाण मनुष्याकारे मूर्ती ज्ञानाची तो आहे का नाही. म्हणून अशा प्रकारे गुणी देहाचे पगोडणे, निरोधाचे वेल्हावणे, धाडाशी साधने सावळावे का. गुणी देहाचे पगोडणे, जागणं हेच त्याचं झोपणं. त्याची झोप म्हणजे अंग टाकून झोपणं नाही तर जागणं हेच त्याचं काय आहे, झोपणं आहे. निरोधाचे वेल्हावणे म्हणजे वेल्हावणे म्हणजे फिरणे, फिरण्याचा निरोध करणं हेच त्याचं फिरणं. म्हणजे कुठं न जाणं हेच त्याचं काय आहे, फिरणं. आता ती जागा वगैरे योग्याची कशी असावी ते 6व्या अध्यायात त्याचं वर्णन आलेलं आहे. धाडाशी साधने सावळ, बोलावत वाटलं तर मित्र भावानं धाडाशी काय करायचं, वृक्षवली आम्हा सोयरी वंचरी. तुका म्हणे होय मनाशी संवाद, आपुलाची वादा. आपण मनाशी काय करतो आम्ही, संवाद. शीत वेडावे, उष्ण पांघरावे, उष्टीचे असावे घर, शीत वेडावे. नेसायचं तर काय हिवच नेसायचं, कपडे नाही घालायचे नसते, सुटर कुटर नाही. शीत वेडावे, उष्ण पांघरावे, ऊनच काय उष्णता काय करायची, पांघरायची. आणि घरात कोणी राहायचं, उष्टीची असावे घरात, पावसाच्या घरात राहायचं. याचा अर्थ घराचा संबंध नाही, वस्त्राचा संबंध नाही, या ओवीच्या नियमानं चालणारे भीमदादावे. शीत वेडावे, उष्ण पांघरावे, काही का नाही, उष्टीची असावे. आमची जाती पंढरपूर सत्य तो म्हणले तुमचा फोन द्यायला त्याच्यात आम्ही बराच टाइम सोबत होतो. पंढरपूर माझा भाजी होती कीर्तनावर. अरे या शर्ट नाही, धोतर नाही, आता महात्मा कुठं राहिले काही मेळ नाही, सांगायचं कारण नाही. एका घरी थैली ठेवली. पंढरपुरात चौरे माणसाच्या घराच्या मठा लागूनच घर होता. आम्ही दोन चाललो, दादा तुम्हाला जायचं कुठे, इथंच घर होतं म्हणजे तिथं म्हणून सामाईन ठेवली. थैली म्हणजे काय, एक थैली राहते त्याच्यात दर साल जात होते मारवाडीचे शिवली पण वाट सापडत नाही. किती त्याच्यावर लक्ष धाडाशी सावळ आहे ना, शीतळावे, उष्णीचे असावे घरात. किंबहुना पांडवा हा अग्नी प्रवेश नित्य नवा, रातारे विन करावा तो हा योग महाराज. हाय सांगू अर्जुना, नित्य नवा अग्नी प्रवेश. रोज आणि नवीन अग्नीमध्ये प्रवेश करणं, योग करणं म्हणजे सोपं नाही. आणि तशी भक्ती करणं सोपी नाही. मरणीशी झुंजावं लागतं, युद्ध करावं. कोणासोबत, पावला मृत्यू समोर उभा असतो, पावला झुंजावं लागतं मरणाशी. ऐसे भातारे विन करावा तो हा योग. भातारे विन व्रताराशिवाय म्हणजे कोणी मालक नाही, आहे का नाही. आपण म्हणून पांडुरंग पाहून घेईल, मला निराकारी काय म्हणतील की. म्हणून येत स्वामीचे काज ना बापी के व्याज, परी मरणीशी झुंज नित्य नव्हे. येत बापी के काज ना, येत स्वामीचे काज ना, येत बापी के व्याज ना.
काही माणसं अरे काहून एवढा कष्ट करायला, मालकाने सांगितलं हो मालकाचं काम करणे. काही तू सारखा पाहतो त्या माणसाच्याच घरी काम करतो, घरी काम करतो, त्याच्याच रानात, त्याच्याच ताब्यात. काय करावं, बापी केली आज आमच्या बापानं त्याचं कर्ज काढून ठेवले आणि म्हणून आम्हाला त्याच्या घरी काय व्हावं लागलंय. आता ते कमी झालंय. नाही तर पहिल्यानं काही माणसाची जीवन बापाचं कर्ज फेडण्यातच काय झाले गेले. आता जाईन का, आता बाप कर्ज करीन का, बाप कर्ज करायला पण पोरं जाईन का, कारण आता खेळायचं काम नाही. आता बाप घेतलेलं बापच फेडी देतो पोरं का वाकडीत बाप आणि मग मिळाल्यावर तर मग तर काही मिळाला की महाराज मरणाशी झुंज ऐसे मृत्यू होणी तीक का घोडे कडत बीक डोंगर गिळता मुख न अशा मृत्यूपेक्षा तिखट म्हणजे तिख शब्दाचा अर्थ धारदार, मृत्यूपेक्षा धारदार किंवा कडत विष कढवले आणि त्याची घोट घेणं, डोंगर गिळणं. डोंगर गिळताना तुम्हाला फाटणार नाही का, डोंगर गिळणं सोपं आहे का महाराज. म्हणून अशा प्रकारचे कष्ट होतात. म्हणून योगाच्या वाटा जे निघाला का सोबतात दुःखाचा शेल वाटा बघायला, म्हणून जुना योगाच्या वाटेनं जे निघाले त्यांच्या ईश्वर बिचाराच्या दुःखाचा शेल वाटा, शेल म्हणजे शेलका वाटा. दुःख कळ गाळून 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 जे जाळून 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 दुःख जाळलं 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 आणि मग आता असं हिरायला दूध जाळल्यावर काय राहतं ते निर्स पवित्र दुःख खावं लागतं त्यांना. सोपं आहे का. पाय पालवाचे तने जे उतरी पडते खाणे ते पोट भरणे की प्राणी शुद्धी म्हणून लोखंडाचे तने खाल्ल्यावर जगणारे का मरणारे. म्हणून समुद्र पायी धरणे आधी के का गगना माझी पायी पडले समुद्रात आपल्या पाहून तरुण जाणं काही शक्य आहे का, झोप आहे का. असे कष्ट होतात का गगना माझी पायी पडत असेल. अरे आकाशात कुठं पायानं चालता येत असतं का, आकाशावर पृथ्वीवर पायानं चालता येईल का, आकाशात चालता येतं. वळ गलियारणाची काठी अंगिना लगता काठी सूर्याची पावटी का होय. अरे असं मग कदाचित तुम्ही म्हणसाल की नाही काही काही दुःख होत असलं काही काही नसं होत, असं होत नाही. बरं दुःख भोगावंच लागतं, भोगावंच लागेल. कशा कारण अरे विजय प्राप्त करायचा तर भोगावंच लागतंय. ते काय आता मिळवायचं असेल तर दुःख भोगावं लागेल. वळ गलियारणाची काठी अंगिना लगता काठी सूर्याची पावटी का होय का. रणांगणात उभा आहे आणि आपल्या अंगाला शस्त्र न लागू देता विजय मिळवायचा, कसं काय मिळेल, ते लागणारच. या लागे पांगुळा हवा नव्हे वायुशी पांडवा केवी देहवंता जीवा अव्यक्ती गती. म्हणून अर्जुना पांगुळा वायुशी हवा नव्हे, पांगुळ माणसानं वाऱ्याशी पैन लावायची, चांगल्याला नाही लावायची. आपल्यासारख्या पायावाल्यानं व भीतीपेक्षा जास्त बोलतो कोणाला म्हणायला वाऱ्याशी. त्याप्रमाणे देहवंता जीवा जे देहावर आसक्त जीव आहेत त्यांची अव्यक्ताच्या ठिकाणी त्याप्रमाणे गती होती, वाऱ्याशी पैन लावणारा सारखी. ऐसाही तरी दिवसा बांधोनी आकाशात झोंबती तरी क्लेशा पाने. असेही काही धैर्य प्राप्त करून आकाशाला झोंबण्याची इच्छा करत असतील तर त्यांना दुःख काय होतं त्यांच्या पदरात पडतं. म्हणून येरते पार्था मेहनतीची हे व्यथा जे का भक्ती पंथा उतंगले गा. आणि म्हणून अर्जुना दुसरे जे आहेत जे भक्ती मार्गाने निघाले ते हे व्यथा नेनती, त्यांना हे दुःख भोगावं लागत नाही. शीत वेळावे उष्ण त्यांना काय करायचे, त्यांना शीत वेळायची काय गरज आहे. त्यांना कोणी चांगले चांगले कपडे घेऊन देतं, त्यांना उष्ण पान घालण्याची गरज काय आहे. कोणी त्यांना चादरी रागा घेऊन देतं, त्यांना उष्णीचे असावे. घरात काय अडचण आहे, बंगल्यात लोक जागा देतात. माऊलीच्या दिनी गेल्यावर या वारकरी माऊली आमच्या घरात झोपा देतात ना महाराज, नाही का नाही, घरात जागा देतात. त्यांना भुकेल्या भूक खाण्याची काय गरज आहे, त्यांना गुलाबजामुनच्या पंक्ती भेटतात. त्यांना तहान पियाची काय गरज आहे, लोक बिस्लऱ्या देतात. हो ना, बघू सोपा तहानाची पियाची गरज आहे का, बिस्लऱ्या देतात, नाही का नाही. त्यांना त्यांना काय झाडाशी चावलणे करावे का असं म्हटलंय ना, झाडाशी चावलणे करावे का. ते झाडाला बोलायचं काय का नाही, लोकांच्या आयत्या पंक्ती खाल्ल्यावर गप्पा चालतात यायच्या. अन्न लय चाललं लागलं म्हणजे तुम्ही म्हणजे 32 किलोमीटर चाललो म्हणजे आम्ही
उद्या बाबाच्या दिली 32 किलोमीटर आणि 32 किलोमीटर पुन्हा माग आहे वाटत नाही पुढे वाटत नाही आणि कुणी कोण गाडी आहे नाही कुणी कोण काहीच नाही दिसायले तर ते आपले तेच आपले दिसायले भजन म्हणून पुन्हा आता या दिंडी झाली तशी या दिंडी तसं हा पण तसं तेवढं आहे का नाही किती किती अवघड आहे मला आता काय मला तर असं वाटतं की मला एकट्यानं टाळून जायचं निघा असं वाटतंय आपण आपल्याला नाही निघायचं असं वाटतंय की निघायला पाहिजे बघू बघून तर काय आपण इच्छा करत राहायचं आपण इच्छा करत राहायचं पूर्ण करायची का न करायची आपल्या हातात थोडंच आहे का नाही त्याच्या हातात करेल तो पूर्ण आहे का नाही ते न्यायमूर्ती आम्ही चालले का डोंगरावरून बाईंची दोघ जण आणि ती इंगळी आली बाई म्हणजे इंगळी आली आपल्या सोंकून ते म्हणले जे थे जातो ते थे तो माझा सांगणार चाल विषय हाती धरून काय म्हणून भक्तीच्या मार्गाला जे लागले त्यांना हे दुःख भोगण्याची गरज पडत नाही मग मला काय करावं लागतं त्यांना कशा प्रकारे त्याचं याचं काय पुंडलिक विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञाने